आणि हे फोल्ड करून घेतलेले, म्हणजे ही 1.5 इंचाची तयार केलेली आहे। आता मी सुईने इलास्टिक ओवून घेते। तुम्ही बघू शकता जेवढं आपलं कमर घेर आहे त्याच्यापेक्षा 6 इंच मी कमी केलेलं आहे, इलास्टिक कट करून घेतलेलं आहे। आता हे बघा इलास्टिक बाहेर काढले। आता ही अशी टिप नाही मारायची आपल्याला, कारण की ते इकडे मग फोल्ड होऊन जाणार। नंतर आपल्याला टिप मारताना कशी मारायची, ही अशी एकावरती एक ठेवायचं, हे बघा समोरासमोर ठेवायचं आणि मग इथे टिप मारून घ्यायची। आता मी टिप मारून घेते पहिले। तुम्ही बघू शकता ही टिप मारलेली मी, टिप मारून रेडी आहे। आणि आता ते सोडून द्यायचं आणि हा इथे एवढा 1.5 ते 2 इंचाचा स्पेस मोकळा ठेवला तर इथे पण टिप मारून घ्यायची। हे बघा आपली पॅन्ट आता रेडी आहे।